नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोथळा। माँ सरस्वती देवीला वंदन करून आणि कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था आहे, ज्याचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आहेत, त्यांना वंदन करून मी आज एका वेगळ्या विषयाबद्दल बोलणार आहे। विषय म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनात कोणीतरी सखी मैत्रीण ही सोबत असते। या मनाचं त्या मनाला देणं काही असतं, घेणं काही असतं, ते प्रत्येक व्यक्ती आपल्या मित्राजवळ किंवा मैत्रिणीजवळ व्यक्त करत असते आणि त्यांची साथही संगतही सोबतही मिळत असते प्रत्येकाला। तशीच मला माझ्या एका मैत्रिणीनं जिनं आयुष्यभर मला साथ दिलेली आहे, अशा त्या मैत्रिणीचं थोडंसं ऋण व्यक्त करावं म्हणून मी आज या व्याख्यानाचा खटाटोप केलेला आहे। माझं शिक्षण मुक्काम पोस्ट पळवे, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं। त्यावेळेला सक्तीचं शिक्षण होतं आणि विशेष म्हणजे आमच्या मातोश्री आणि पिता यांना या शिक्षणाची खूप आवड असल्यामुळे त्यांनी मुलीच्या शिक्षणात म्हणजे माझ्या शिक्षणात खूप गोडी दाखवली आणि माझा शिक्षण प्रवास सुरू झाला। 7वी नंतर मला इंदोरला धाडण्यात आलं, पण तिथली परिस्थिती मला वातावरण न रुचल्यामुळे मी पुनश्च परत आले 4 महिन्यानंतर। बंधुराज नगरचे माजी आमदार होते, त्यांनी परत घेऊन येताना मला एकच सल्ला दिला की आता गावाला जाऊन खुरपं घ्यायचं आणि शेतात कामाला जायचं, आता पुढचं शिक्षण नाही, कारण त्यामुळे मुलींचं शिक्षण करणं एक तारेवरची कसरतच असायची। आणि मग होता करता न करता 3 महिने घरी राहिल्यानंतर नाताळच्या सुट्टीनंतर बंधुराजांनी आणि आईवडिलांच्या संमतीने त्यांनी माझा छोटा भाऊ आणि मी आम्हा दोघांना पुन्हा शिरूर इथे नेलं। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर गावी विद्याधाममध्ये माझा 4 महिन्याचा प्रवास संपला आणि पुन्हा आमचे शिक्षणाचा प्रवास हा बंधुराजांना पारनेरला नोकरी मिळाली म्हणून पारनेरला झाला। तिथे 3च महिने शालेय शिक्षण झालं आणि पुन्हा त्यांनी ती नोकरी सोडली आणि कॉलेजला ॲडमिशन घेतलं अहमदनगर कॉलेजमध्ये। म्हणून आम्ही सर्व 3 भावंड त्या ठिकाणी अहमदनगरला गेलो आणि पुढचं माझं सर्व शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटलांच्या या संस्थेमध्ये लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या शाळेमध्ये झालं। अर्थात त्या शाळेनं जे मला दिले ते ऋण कधीही न फिटणार आहे, कारण तिथे असताना मी ग्रामीण भागातल्यामुळे मला शाळेने तर खूपच मदत केली। विशेष म्हणजे तिथले जे उपप्राचार्य होते खांडरे सर, त्यांनी तर इतकं लक्ष दिलं की ग्रामीण भागातल्या आहेत, गावावरून सुट्टीहून आल्यानं थोडा उशीर झाला तरी शिक्षा कडक होती शाळेची शिस्त, पण त्यांनी जरा सवलती दिल्या, कारण ग्रामीण भागातून येऊन या मुली शिकतात। माझ्या वहिनी माझ्यासोबत होत्या त्यावेळेला आणि असा हा आमचा प्रवास चालू असताना माझी जी सखी आहे ना ती माझ्याबरोबर असायची। ती सखी म्हणजे कोण तर पहा, ही माझी पेटी। हिला बरेच लोक ट्रंक असं म्हणतात, पण हिचा प्रवास किती, हिचं आयुष्य किती आहे माहिती का? माझ्या वयापेक्षा फार तर 10 वर्षांनं म्हणजे 65 वर्षाचं आयुष्य या सखीचं आहे आणि ती माझ्या सोबतच आहे। तिला खास सखी आणि मैत्रीण असं का म्हटलेलं आहे, मी पुढच्या भागात तुम्हाला ते थोडंसं सांगणार आहे। ही सखी ज्या ज्या ठिकाणी माझा शैक्षणिक प्रवास असायचा त्या ठिकाणी ती माझ्यासोबत असायची। पूर्वीच्या काळी कपाटं नव्हती, परिस्थिती नाजूक होती, मग शाळेच्या वह्या पुस्तकं दप्तर आईने दिलेल्या 1-2 रुपया खर्चासाठी आणि काही आपली महत्त्वाचे काही कागदपत्र म्हणजे सर्टिफिकेट असतात 7वीचं, हे सगळं त्याच्यामध्ये असायचं। आणि जिथे जाईल शिक्षणासाठी तिथे ती पेटी बरोबर असायची। पूर्वीच्या काळी बॅगा वगैरे अशी काही पद्धत नव्हती आणि म्हणून ही पेटी असायची। विशेष म्हणजे माझं जे सर्व विश्व आहे ना ती ही माझी सखी आहे, आज अगदी प्रामाणिक माझं मत आहे, कारण या पेटीनेच मला खूप सारं ज्ञान दिलेलं आहे। जेव्हा माझं 7वीचं शिक्षण संपलं आणि मी 8वीच्या प्रवासाला लागले किंवा तो पुढचा प्रवास सुरू झाला, त्या सर्व प्रवासामध्ये होत असताना नंतर माझं कॉलेजचं शिक्षण संपलं आणि मग मुक्काम पोस्ट नावरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील सध्या अगदी विख्यात असलेले महाराष्ट्र वर्षव्याख्याते दादासाहेब कोरेकर यांच्याशी विवाह झाला आणि हा दुसरा टप्पा सुरू झाला। लग्नाच्या वेळी सुद्धा नवीन बॅगा घेणं, पेट्या घेणं परिस्थितीनुसार शक्य नव्हतं। एक तर नगर जिल्हा दुष्काळी आणि शिरूर तालुकाही दुष्काळी,
या दुष्काळी परिस्थितीतली दोन्ही कुटुंब असल्यामुळे जेमतेम कशी तरी पोटपुंजी करून हा शिक्षणाचा खडतर मार्ग माहेरी माझ्या आईवडिलांनी आणि सासरी माझे सासरे कैलासवासी बाबूराव पाटील भाऊ त्यांना म्हणतात, त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांना खूप सारं शिक्षण देऊन ती भूक शिक्षणाची जी म्हणतात ती त्यांनी भागवलेली होती। या सखीने मला काय दिलं याच्याबद्दल मी खरी आज बोलणार आहे। या सखीने मी जेव्हा पुण्यात आल्यानंतर मला नोकरी मिळेना म्हणून प्रथम BEd केलं, त्यावेळेला BEdची सर्व कागदपत्र माझी याच्यातच असायची आणि BEdचं सर्टिफिकेट मी त्याच्यातच ठेवलं। त्यानंतर मी 5 वर्षांनी MA केलं, MAचं सर्व दप्तर माझं त्याच्यातच असायचं। आणि एवढं सगळं करत असताना जेव्हा मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये 30 वर्ष सेवा केली, त्या सेवेच्या काळामध्ये आमच्या नवभारत हायस्कूल शिवणेचं ग्रंथालय सुसज्ज होतं पहा। तिथले जे मुख्याध्यापक असायचे, मग ते पी कुलकर्णी असो, LM पवार असोत, KT सोनवणे असोत, ठोबे असोत किंवा जाधव बिडी असोत, या सर्व लोकांनी ग्रंथालय फार सुसज्ज ठेवलेलं होतं। आणि तिथे असणारे ग्रंथपाल जे माझ्यासोबत होत्या, सोनवणे CD म्हणून, त्यांनी मला खूप कॉपरेशन, खूप सारे आम्ही 25-30 जणी शिक्षिका होतो, सगळे एकत्र डबा खायला मधल्या सुट्टीत बसायचो, पण ऑफ पिरियडला मी मात्र ग्रंथालयात जायचे। आणि त्याचं कारण असं होतं की पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जे होते कैलासवासी रामकृष्ण मोरे साहेब, यांचा वाचनावर ज्ञानावर खूप भर होता। ते नेहमी म्हणायचे की शिक्षक हा आजीवन विद्यार्थी असला पाहिजे तरच चांगले विद्यार्थी शिक्षक घडवू शकतील। इतकंच काय तर त्यांनी असंही ठरवलं होतं की प्रत्येक शिक्षकाचा रेकॉर्ड मला दाखवा, ते काय वाचतात आणि काय नाही। तो भाग वेगळा आहे, त्यांच्यामुळे मला खूप प्रेरणा मिळाली आणि पुढचा माझा जीवनातला जो टप्पा आहे, काळ आहे, तो खूप छान सुसह्य असा झालेला होता। त्यामुळे ग्रंथालयामध्ये विश्वकोश असायचे, 18 विश्वकोश त्या ग्रंथालयात असायचे। आणि माझं मराठी होतं, मराठीवर माझा जीव की प्राण प्रेम आहे, ती माझी मायबोली आहे, माता आहे। म्हणजे आईवर जितकं प्रेम तितकं माझ्या ह्या भाषेवरही प्रेम आहे। मातृभूमीवर तर प्रत्येकाचं असतंच नागरिक म्हणून। परंतु हे सगळं करत असताना मला त्या शाळेनं, त्या ग्रंथालयानं जी काही साथ दिली ती खूप मोलाची साथ दिलेली। आणि मग ती सगळी पुस्तकं वाचत असताना, करत असताना सरस्वतीचा कृपाशीर्वाद मला झाला म्हणा, किंवा काही मला थोडीशी प्रेरणा मिळाली। आणि मी माझे धीरही एक पुस्तकांचं लेखन करायचे, त्यांच्या प्रेरणेनं म्हणा मी एक छोटंसं व्याकरणाचं पुस्तक काढलेलं होतं। कारण 9वी आणि 10वी साठी खूप अवघड असा व्याकरणाचा भाग पूर्वीच्या काळी 15 मार्कांचा असायचा आणि उच्च प्रतीच्या विद्यार्थ्यांसाठी तो जरा असा कठीण वाटायचा। मी खूप मनोमन त्याचा अभ्यास केला व्याकरणाचा, वृत्त असो, अलंकार असो, शुद्धलेखन असो, जीव की प्राण म्हणून ओतून मी तो अभ्यास केला आणि त्याच्यावर आधारित एक 9वी-10वी साठी पुस्तक काढलं मुलांसाठी। तेच पुस्तक माझ्याकडे फक्त शिल्लक नाहीये, आता सापडेल ना मला, म्हणून मी ठेवलेलं नाही इथे। तर अशा प्रकारचं शालेय काम करता करता हेही काम केलं। घरगुती कामा, कुठेही कामाला बाई नव्हती माझ्याकडे, आम्ही दोघंही सेवेत तिथेच होतो। ते करता करता दोघांचाही कल वाचनाकडेच। शिवव्याख्याते यजमान असल्यामुळे त्यांचं सतत शिवचरित्राचं पारायण आणि आमचं ग्रंथांचं पारायण, सर्व ग्रंथ जे आपले 5 संतांचे मुख्य ग्रंथ आहेत त्यांची पारायण मी 3-3 वेळा इथे 5-25 आमच्या सखी मंडळाच्या महिला आहेत त्यांच्यासोबत आम्ही दररोज संध्याकाळी करत असायचो। सध्या माझं देवी भागवताचं पारायण चालू आहे। तर अशा प्रकारे मनाला खऱ्या अर्थानं आत्मिक समाधान देणारं हे जी सरस्वतीचं ज्ञान आहे ते मला ह्या माझ्या सखीमुळे मिळालं असं मी म्हणत असते। दुसरं एक पुस्तक मी लिहिलं, संचय करायचा, जिथे कुठे काही मिळेल ते घ्यायचं आणि ते आणून याच्यामध्ये टाकायचं। अगदी चिठोऱ्या असायच्या, छोटी पुस्तकं असायची, एखादं पान असायचं, ते आणायचे आणि इथे ठेवायचं। लगेच मला वेळ मिळायचा नाही, नोकरी करायची, घर पाहायचं आणि त्याच्यातून मग हे लेखन तसं अवघड आहे। कारण पुण्यासारख्या शहरामध्ये म्हणतात पुणे तिथे काय उणे, पण मला मात्र असंच वाटायचं पुणे त्याला भिणे। कारण इथं सर्व ज्ञानवंतांचा मेळा होता हो, मांदियाळी होती ज्ञानवंतांची।
पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणतात, युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ आहे आणि अशा ठिकाणी उच्च प्रतीचे ज्ञानाचे असणारे सर्व लोक आणि विशेष म्हणजे आमचा सहवासही या ठिकाणच्या गणंजय सोसायटीमध्ये सर्व विद्यापीठातील माजी निवृत्त प्राध्यापक त्याला कुलगुरू वगैरे अशी सर्व मंडळी अवतीभोवती आहेत. खरंच ह्या पुण्याचं मी भाग्य एवढंच मानेल की अशा ज्ञानवंतांच्या सहवासात जर आपण राहिलो तर त्याच्या लहरी कुठेतरी आपल्यालाही मिळत असतात. आणि मग असं मी एक एक छोटीशी पुस्तकं लिहायला सुरुवात केली. पुस्तकाचं जे कच्चं मटेरियल आहे ना ते याच्यात ठेवायचे आणि जेव्हा कधी मला सुट्टीच वेळ मिळायचा तेव्हा मी ते पुस्तक तयार करायचे. श्री मनाचा आरसा खूप लोकांना आवडला. उखाणी होती, 5-5, 10-10 मिनिटं ती उखाणी घ्यायची आणि अजूनही मला त्याचा खूप सारा उपयोग होतो. खूप ठिकाणी त्याचा उपयोग करतही असते. दुसरं एक पुस्तक मी केलेले आहे, मराठमोळ्या स्त्रीचा अंतरंग. आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागातल्या स्त्रिया शहरीपेक्षा ग्रामीण भागातल्या स्त्रियांच्या जवळ हा खजिना फार मोठा आहे. आपल्या बहिणाबाई होत्या ना, बहिणाबाई किंवा गदिमा यांचं जे रामायण आहे, गीत रामायण, ते जर पाहिलं तर कुठून त्यांना हा साठा मिळाला असं आपल्याला मिळतं. पण महाराष्ट्र भूमी संतांची असल्यामुळे ते सर्व आपोआप मिळत जातं. आणि मग तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की मराठमोळी स्त्री जी आहे ती काम धंदा शेती, विशेषतः शेतीचा व्यवसाय ते करता करता भले शेतात ती पीक काढताना इर्जिकीमध्ये गाणं म्हणेल, भलरी म्हणेल, घरामध्ये ती फेराची गाणी म्हणेल किंवा आपल्या बाळाचं नाव ठेवताना बारशाचं गाणं म्हणेल किंवा अन्य काही असेल. नसेल तर प्रत्येक स्त्रीचा एक होतं की सकाळी उठल्यानंतर दळण दळायचं आणि मग पुढचा कारभार. आणि दळण दळताना तर काय जनलोकाचा सामवेद जो सरोजिनी बाबर यांनी पुस्तक लिहिलेलं होतं. अखंड महाराष्ट्रातल्या त्यांनी स्त्रियांचे गाणी गोळा केली, त्याचा संग्रह केलेला होता पहा. पण मला वाटतं अशा सरोजिनी बाबर ह्या घराघरात जातेवर बसलेल्या असायच्या आणि इतकं सुंदर मनाची उकल त्याच्यावरून करायच्या की त्यांना काय वाटतं ते सर्व त्या गाण्यांमधून त्या बोलायच्या. सुंदर अशी लय आणि ताल, ना कुठलं वाद्य ना कुठला काही साथ, परंतु त्या म्हणताना बोलताना त्यांचा ऊर मोकळा व्हायचा आणि लोकांनाही ते भावलं जायचं. त्यानंतर पुढचं एक पुस्तक मी ह्या ग्रंथालयाची साथ मिळाली आणि मी कविता थोड्याशा लिहायला लागले. माझा मराठीच विषय होता, मातृभाषेबद्दल मला बोलावंच लागायचं, कुठेतरी अभ्यास व्हायचा. त्याच्यातून एक सहज कविता, अगदी सहज, या कवितेचं वैशिष्ट्य आहे माझ्या मायबोलीचा साज नावाची जी कविता मी लिहिली. चालता चालता पिरियड संपला आणि येऊन माझ्या मनीषा साठे नावाच्या ग्रंथपाल होत्या तिथे त्यांनी सांगितलं, मॅडम तुम्ही पाठवा ना, जाहिरात आली बघा अशी अशी, ही कविता पाठवा, खूप छान आहे. आणि मी पाठवली. विशेष म्हणजे एका रविवारी जेव्हा ते काव्यवाचन होतं त्याच्यामध्ये माझे 2 विद्यार्थी साक्षीदार होते, मनोज पांडे आणि अशोक उनकुले म्हणून. मला माहीत नव्हतं, मी खूप घाबरलेली होते. प्रथम वाचन होतं माझं या काव्याचं, कवितेचं, आणि अशा घाबरत घाबरत वाचलं. पण ती कविता इतकी आवडली हे मला कधी समजलं तर शेवटी टाळ्यांचा कडकडाट झाला आणि लोक माझ्याकडे पाहायला लागले. मलाही थोडंसं भांबावल्यासारखं झालं, म्हणजे असं काय दिलं या कवितेनं आपल्याला. अर्थात मी नोकरीत असल्यामुळे काय झालं, मग कविता सादर केली आणि आम्ही निघालो. आमची एक पिशवी हातात असं दोघे होतो, आमच्या आते सासूकडे जायला निघालो. मला चला दिवसभराची कामं उरकू आपण आणि आता लागू कामाला, काय बक्षीस मिळेल काय हे काहीही माझ्या मनात नव्हतं. जेव्हा मी निघालो आम्ही तिथून, परवानगी घेतली संयोजकाची, त्यांनी सांगितलं नाही तुम्ही संध्याकाळी परत या 5 वाजता. नाही म्हणलं आम्हाला शक्य नाही होणार. नाही म्हणे तुम्ही यायचंच संध्याकाळी 5 वाजता. आणि नवल असं की मला पहा कुसुमाग्रजांचं विशाखा नावाचं जे पुस्तक आहे ना ते पुस्तक त्यावेळेला प्रथम पारितोषिक मिळालं त्याच्यामध्ये. आणि त्या कवितेनं माझं विश्व बदलून टाकलं पुण्यामध्ये, या पुण्यनगरीमध्ये. पुणे तिथे काय पुणे म्हणतात ना, ते पुणे मात्र सर्वांना भरभरून देणे आहे असंही मी म्हणेन. तर हे मला प्रथम पारितोषिकाबद्दल पुस्तक दिलं होतं. पहा ज्ञानाचं भांडार कसं होत असतं ते हे आपल्याला त्याच्यातून कळतं. तो काव्यसंग्रह मी प्रकाशित केला आणि ह्या काही कविता माझ्या त्याच्यातल्या खूप साऱ्या प्रसिद्धीला पण आलेल्या आहेत.
हे करता करताच काय केलं, पण हे सगळं मटेरियल कुठे असायचं? माझ्या कवितेची पानं, चिठोऱ्या, पुनर्लेखन करावं लागायचं, म्हणून ती चिठोरी आणली तर कुठे ठेवायची? घरात कपाटा नव्हती गोदरेजची वगैरे, आणून ह्या माझ्या सखीजवळ ठेवायची, ती मात्र त्याचं संरक्षण छान करायची. हे करता करताच काही काळानंतर नगरचे प्राध्यापक शिंदे सर यांची एक प्रेरणा अशी मिळाली, आणि विठ्ठल वाघ प्रख्यात कवी यांची पण मला अशी साथ प्रेरणा मिळाली की ते आमच्या घरीच आई सोबत असताना गप्पा गोष्टी आमच्या चाललेल्या होत्या, आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं त्यावेळेला त्यांच्याशी बोलता बोलता आईनं एक ओवी म्हटली. तेव्हा सन्माननीय वाघांनी मला सांगितलं, तुम्ही किती शिकलात? म्हटलं MA मराठी. त्यांनी असा गोल भोपळा दाखवला आणि म्हणाले, त्याची किंमत 0. मग किंमत कशाची जास्त? तर म्हणली, ही एक ओवी आहे ना, या ओवीची किंमत अनमोल आहे. आईनं सांगितलेल्या ओवीची. मी अमृतपान पुस्तकात तो सगळा उल्लेख केलेला आहे. आईचं चरित्रही त्याच्यात रूपानं आलेलं आहे, आणि अशा सुंदर सुंदर ओव्या, भले त्याच्यातल्या थोड्याफार पारंपरिक असते, पण तिच्या स्वनिर्मित 80 ते 90% ओव्या आहेत त्याच्यामध्ये. जीवनाचे बोल जे आहेत ना, ते त्या ओव्यातून त्या मांडलेले आहेत. अगदी शीघ्र कवयित्री असावी अशा प्रकारचं ते लेखन झालेलं आहे. तर थोडक्यात मला सांगायचं काय, की या सखीनं मला जी साथ दिली ना, तिचा आभार मी मानते. हे सुद्धा ओव्यांचं पुस्तक मी 20 वर्ष संग्रह करत होते आईच्या ओव्यांचा, आणि तो संग्रह केल्यानंतर मी पेटीत आणून ठेवायची, आणि मग सगळं पुन्हा एकदा जेव्हा ठरलं तेव्हा तो संग्रह मी प्रकाशित केलेला आहे. याच्यामध्ये काही बहिणाईची गाणी आहेत, खूप सुंदर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. माझं बहिणाईवर खूप मोसारं प्रेम आहे. एक वही बघा, आता जवळजवळ या वहीला जर तुम्ही म्हणाल ना किती वर्ष झाली, तर 40हून अधिक झालेले. याच्यामध्ये मुलांना उपयुक्त पडेल असं काही लेखन यायचं ते मी करून ठेवायची. सर्व धर्माच्या प्रार्थना आहेत, जैन असेल, पारसी असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, असं हे आज ताग्यात माझ्याकडे शिल्लक आहे. त्याचप्रमाणे हास्य योग, प्राणायाम, महिलांसाठी योगासनं आवड आहे, दररोज योगा करत असतो, तो आहे. हा मायबोलीचा साज पुस्तक आहे. मनाचा आरसा हा आहे, हा एक केलेला आहे. मराठमोळ्या स्त्रीचं अंतरंग म्हणून मी केलेलं आहे, आणि नंतर आईचं चरित्र म्हणून अमृतपान केलेलं आहे. या पुस्तकामध्ये सगळा त्याचा उल्लेख आलेला आहे. मला सांगायचं, या सखीची माझी मदत आहे, या सखीनं मला हे दिलेलं दान आहे. हे करत असतानाच केवळ तेवढ्यावर मी थांबले नाही, तर आम्हा दोघाही उभयतांना छंद आहे की काही सतत वाचायचं, काहीतरी करायचं शाळेत, आणि आमचं कौतुकही बऱ्याच ठिकाणी याच्यामुळे झालेलं आहे की तुम्ही खूप सारं करता, खूप सारं देता. हे करत असताना या पेटीत अजून खूप आहेत. रांगोळीची पुस्तकं आहे, घरचा वैद्य आहे, खूप खूप आहे. म्हणजे ही माझी सखी आहे. मला जेव्हा वाटतं तेव्हा दुपारच्या वेळेला मी ती उघडणार आणि त्याच्यातलं जे भावलेलं पुस्तक काढायचं, हे करायचं. त्यानंतर आम्ही सकाळ वर्तमानपत्र, त्याच्यामध्ये मी एक लेख पाठवला होता. पहिलाच प्रवास होता माझा, प्रयत्न होता, आणि माहेरचं माझं माहेर अशा नावाचं सदर होतं. 95 साली ते मी केलेलं होतं, आणि मी असं चाली त्या आज टाकलं, लिहिलं. यजमानाने ते टाकूनही आले पोस्टामध्ये, आणि दुसऱ्या दिवशी आश्चर्य नवल की ते सर्व वर्तमानपत्रात आलं. खूप सारे फोन, त्यावेळेला फोन नसायचे पण पत्र खूप आली मला त्यावेळेस, की खूप सुंदर लिहिलेलं आहे, बोलका असा लेख झालेला आहे. मला आणखीन प्रेरणा मिळाली की माझ्या सखीमुळे घडतं. माझ्याकडे ते सुद्धा अजून जपून ठेवलेले आहे. मला पहिलं पारितोषिक जे मिळालं होतं कर्मवीर भौरव पाटील याच्यामध्ये, ते आदर्श विद्यार्थिनी म्हणून मिळालेलं होतं. ते सर्टिफिकेटही माझं याच्यामध्ये होतं. शालेय जीवनात कुठे कुठे काही बक्षिसं मिळाली, ती सर्टिफिकेटं माझी याच्याजवळ आहेत. त्यानंतर आम्ही थोडासा महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, विविध मासिकं यामध्ये खूप सारे लेख पाठवले. सर्वांनाच पारितोषिक मिळालं असं नाही, पण काहींना मात्र नक्कीच मिळालेली होती. आणि या कामामध्ये मला जर खऱ्या अर्थानं साथ मिळाली असेल तर शिवव्याख्याते माझे यजमान दादासाहेब कोरेकर यांची मिळालेली आहे. आणि त्यामुळे यूट्यूबवर सध्यासुद्धा सामाजिक विषयावर, सांस्कृतिक विषयावर, अगदी कौटुंबिक विषयावर म्हणा, किंवा एखादं चरित्र लेखन असेल अशा स्वरूपाची व्याख्यानं आता आम्ही दोघे उभयताती करत असतो. आणि दुसरं मला जे काही सुचलं केलं,
ते आजीच्या हातची चव हे माझी नात शांभवी मंगेश पोळ हिने मला सांगितले की आजी तुमच्या भाज्या ज्या असतात ना खूप चवदार असतात आणि गावाकडच्या पद्धतीच्या आज ते आपल्याला मिळत नाही, तर तुम्ही चॅनल सुरू करा. त्याच्यावर माझे जवळजवळ 125 यूट्यूबवर व्हिडिओ झालेले आहेत आणि हे व्हिडिओ सगळे पाहिल्यानंतर मग मुलींच्या प्रतिक्रिया येतात. मुली मला सांगतात की कशा पद्धतीनं आहे का, किती छान आहे, तुम्ही किती छान करता. रिटायर होऊन मला 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत, यजमानांना 18 वर्ष पूर्ण होतात, पण आम्ही अखंड हेच काम करत आहोत. कोणाशी द्वेष नको, मत्सर नको. आणि हे सगळं करत असताना आमचे व्हिडिओ करण्याचं काम जे आहे ना, माझी छोटी नात सारा सोनासिंग कोरेकर आता 9वीत येते, तिने मला खूप सहकार्य दिलं. कारण आम्हाला काहीच येत नव्हतं. साधा नवीन पद्धतीचा मोबाईल हँडसेट तो सुद्धा हाताळता येत नव्हता आणि म्हणून तिने आम्हाला सुरुवातीला प्रेरणा दिली आणि त्यामुळे आमचा हा प्रवास पुढे पुढे सुरू झाला. हे सर्व ज्ञान भांडार जर कोणी मला दिलं असेल किंवा जपून ठेवलं असेल किंवा साथ दिली असेल तर ती मला माझ्या या सखीनं दिलेली आहे. आणि त्यामुळे त्याची परिणिती जर आपण असं म्हणू तर यजमानांनी MA केलं, मी पण पुढे MA केलं. इच्छा होती माझी PhD करण्याची, पण त्याला सर्वच काही आपल्या मनासारखं होत नसतं. या सगळ्या प्रवासामध्ये माझा नातू सध्या आता परदेशात शिक्षण घेत आहे तो, तर त्यांनी सुद्धा आम्हाला खूप साथ दिली. कारण आम्हाला काहीच करता येत नव्हतं. वेद सोनासिंग कोरेकर तो आता फायनान्स कोर्स करण्यासाठी बाहेर गेलेला आहे. विशेष म्हणजे हे सगळं करत असताना माझ्या सर्व भाच्या सुद्धा मला खूप प्रेरणा देत असतात. सतत सांगत असतात. सविता सुधाकर पवार या भाचीनं मला ना देवी भगवतीचा ग्रंथ दिला आणि सांगितलं, आत्या तुम्ही वाचा, तुम्हाला आवड आहे ना ग्रंथांची, तो वाचा. म्हणजे 2 वेळा पारायण झालीच होती. आता 3रं सध्या आमचं पारायण चालू आहे. आमचं कोथरूडमध्ये, मी जिथे राहते त्या परिसरामध्ये या ठिकाणी तो देवी भागवत ग्रंथ आम्ही लावलेला आहे. श्रावण महिन्यात सुरुवात केली, चातुर्मासात तो संपेल. छानपैकी काळ जातो समजा. तर अशा प्रकारे, आणि विशेष सांगायचं कारण आणखीन एक तुम्हाला सांगते, खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी सुशिक्षितच आहे असं नाही, अशिक्षित आहेत बऱ्याच जणी इथे, पण त्यांच्याकडे खूप सारं ज्ञान भांडार आहे. त्याची देवाणघेवाण आम्ही करत असतो. आणि मग लग्न कार्य किंवा काही कार्यक्रम असतील तिथे आम्ही जात असतो. तर त्या ठिकाणी घाणा जर असेल लग्नाचा तर मला आवर्जून निमंत्रण असतं. कारण माझ्याकडे जातं पण आहे, जातही नेत असते आणि गाणीही गात असते. छान वाटतं, लोक मान देतात.